गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी US मार्केट सुपर बुलिश झालं होतं. त्याच्या मागचं कारण असं आहे ते म्हणजे तिथे डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिथे दोन बँक्स, बँक ऑफ अमेरिका आणि दुसरं मॉर्गन स्टॅनली, तर यांनी आपले रिपोर्ट्स पेश केलेले आहेत क्वार्टरली आणि ते खूप बेटर दॅन एक्सपेक्टेड आहेत. त्यामुळे तिथे इकॉनॉमीमध्ये एक बूस्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकडले जे काही IT कंपनीज आहेत आणि एक्सपोर्ट करणारे कंपनीज आहेत त्याच्यावरतीही आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर एक रिपोर्ट रिलीज करण्यात आलेला आहे एका इन्स्टिट्यूशनकडनं. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की USची जी इकॉनॉमी आहे तर तिची ग्रोथ यावर्षी 2.7% राहण्याची शक्यता आहे. ती प्रिव्हियस इयरपेक्षा 0.5% जास्त आहे आणि ही सुद्धा गुड न्यूज मार्केटला वाटली आणि त्यामुळेच मार्केटमध्ये एक रॅली आपल्याला अपसाईडला पाहायला मिळाली. त्यानंतर जर आपण आपल्या मार्केटकडे आलो तर आपल्या मार्केटमध्ये FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे शुक्रवारी. त्यांनी साधारण 3,500 कोटींचं सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,700 कोटींचं बाईंग केलेलं आहे. जर आपण आता USचे फ्युचर्स पाहिले तर आज US फ्युचर्स बंद राहणार आहेत कारण आज रात्री तिथे इनॉग्रेशन आहे नवीन सेरेमनीचं, म्हणजेच जे काही नवीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बसणार आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे तिथले मार्केट्स आज बंद राहणार आहेत, अमेरिकन मार्केट. जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. ग्लोबली म्हणावा असा काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त पुढचे 24 ते 48 तास फार महत्त्वाचे राहणार आहेत. कारण ट्रम्प आल्या आल्या काय करणार आणि पहिल्या 24 तासामध्ये ते कुठली डिसिजन्स घेणार, ते इकॉनॉमीला घातक असणार की इकॉनॉमीसाठी पॉझिटिव्ह असणार, जगासाठी कसे असणार, भारतासाठी कसे असणार, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मार्केट कॉन्शियस राहणं स्वाभाविक आहे. जर आता आपण आपल्या मार्केटकडे आलो तर आपल्या मार्केटमध्ये म्हणावा असा कुठला ट्रिगर पॉईंट आता तरी नाही आहे. लास्ट वीकमध्ये निफ्टी 50मधले ऑलमोस्ट 40-50% कंपन्यांचे रिझल्ट जे आहेत तर ते आलेले आहेत. याच्यामध्ये रिलायन्सनं आपण काय म्हणतो की थोडीशी वाढ नोंदवलेली आहे त्याच्या स्टॉक प्राईजमध्ये. अदरवाईज चांगले रिझल्ट्स देऊनसुद्धा बरेचसे स्टॉक पडलेले आहेत, लाईक इन्फोसिस असेल, ॲक्सिस बँक असेल, त्यानंतर HUL वगैरे. परंतु जर आपण पाहिलं तर आज कोटक बँक फोकसमध्ये राहणार आहे कारण कोटक बँकेचे रिझल्ट आलेले आहेत, एक्सपेक्टेशनपेक्षा बेटर आलेले आहेत. त्यानंतर विप्रो राहणार आहे फोकसमध्ये कारण विप्रोचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे आणि विप्रोचा रिझल्ट जो आहे तर तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आहे ब्लूमबर्गच्या हिशोबाने. त्यामुळे पाहणं जास्त गरजेचं आहे की आज आपल्याला IT स्टॉक्समध्ये शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळते का, आणि त्याची मोस्टली शक्यता आहे कारण शुक्रवारी US मार्केटमध्ये आपले जे काही IT स्टॉक्स आहेत तर ते ग्रीनमध्ये क्लोज झालेले आहेत, इन्क्लुडिंग इन्फोसिस ADR. त्यामुळे आपल्याला इकडे शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके, आता या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आणि ग्लोबल आणि लोकल क्यूज लक्षात घेतले तर गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करत आहे की मार्केट एक 50 ते 70 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. आता हा गॅपअप सस्टेन होऊन मार्केट पुन्हा वरच्या साईडला जाईल का ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आपण ओपन इंटरेस्ट पाहिला तर ओपन इंटरेस्ट डाऊन साईडला 23,000वरती खूप हेवी पुट रायटिंग झालेलं आहे आणि कॉल साईडला जर आपण पाहिलं तर 23,300, 23,400, 23,500, 700 आणि डायरेक्ट 24,000 या ठिकाणी आपल्याला न्यू कॉल रायटिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे. जर आपण FIS आणि DISचं जर पोझिशन पाहिलं तर FIS जे आहेत तर याच्यामध्ये त्यांच्या बेरिश पोझिशन्स ऑलमोस्ट 84% आहेत. म्हणजेच मार्केट जर वीकली एक्सपायरीमध्ये जर 23,000च्या आसपास क्लोज झालं किंवा हार्डली 23,200 आणि त्याच्या खाली जर क्लोज झालं तर त्यांना खूप जास्त प्रॉफिट होईल. त्यानंतर जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर त्यांनी आपल्या पोझिशन जे आहेत तर त्या 50-50 बनवलेल्या आहेत ऑलमोस्ट. म्हणजेच कॉल रायटिंगही त्यांनी तेवढंच केलेलं आहे आणि पुट रायटिंगही त्यांनी तेवढंच केलेलं आहे. म्हणजे ते त्यांचा स्टँड जो आहे तो कधीही चेंज करू शकतात, आयदर बुलिश आयदर बेरिश ॲज पर द मार्केट. जर आपण जे आपले आपण रिटेलर्स आहेत तर त्या सगळ्या रिटेलर्सचं जर आपण पाहिलं तर ते FISच्या अगेन्स्ट उभे आहेत आणि त्यांच्या सुपर बुलिश पोझिशन्स आहेत. म्हणजेच
पुट रायटिंग जास्त झालेलं आहे जे काही नॉर्मल रिटेल ट्रेडर्स आहेत त्यांच्याकडनं. त्यानंतर कॉल बाईंगसुद्धा हेविली झालेलं आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की नक्की कोण प्रॉफिटमध्ये जाणार, कोण लॉसमध्ये जाणार. जर आता आपण एकंदर जर पाहिलं तर बजेट जवळ येत आहे आणि प्लस काही कंपन्यांचे अर्निंग्ससुद्धा येत आहेत. परंतु येणाऱ्या या आठवड्यामध्ये फार काही अर्निंग्स कंपन्यांचे येणार नाही आहेत. म्हणजे मेजर मोठ्या कंपनीचे, छोट्या मोठ्या कंपनीचे रोजच येतात. परंतु महत्त्वाचा ट्रिगर पॉईंट आहे तो म्हणजेच US मध्ये जे ट्रम्प आहेत ते प्रेसिडेंट झाल्यानंतर ते काय करणार, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये ठरणार आहे. तर मग अशा पद्धतीनं जर एकंदर जर आपण पाहिलं तरी वर्ल्ड इकॉनॉमिक्स सगळं व्यवस्थित आहे. जर आपण डॉलर इंडेक्स पाहिला तर तो थोडासा शांत आहे. म्हणजेच आज रात्री कळेल की डॉलर इंडेक्स कुठल्या बाजूला जाणार, म्हणजे त्याचा ट्रेंड कुठे असणार आहे. ओके, आयदर डाऊन साईड आयदर अप साईड. जर आपण रुपी पाहिला तर डॉलर शांत असल्यामुळे रुपीसुद्धा शांत आहे. त्यानंतर जर आपला 10 इयर बॉन्ड यील्ड आपण US चा पाहिला तर तो सुद्धा थोडासा शांत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी शांत राहिल्यामुळे मार्केटला थोडंसं वर जाण्यासाठी कुशन मिळतं आहे. परंतु आज रात्रीनंतर या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस होणार आहेत. पुढच्या 24 तासामध्ये बरेच बदल घडणार आहेत US मध्ये आणि त्यामुळे जर डॉलर इंडेक्स खाली यायला सुरुवात झाली तर मग मात्र इमर्जिंग मार्केट्स इन्क्लुडिंग इंडिया, तायवान, त्यानंतर बाकी जे काही मार्केट्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.